भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाही। या व्हिडिओत आपण रावेर लोकसभा मतदारसंघाची भौगोलिक जातीय समीकरण व संभाव्य उमेदवारांची माहिती जाणून घेणार आहोत। जळगाव जिल्ह्यातील रावेर या लोकसभा मतदारसंघाची मोठी चर्चा आहे। कारणही तसंच आहे। या ठिकाणी सासरे विरुद्ध सून अशी लढत बघायला मिळू शकते। त्यामुळे या लोकसभा मतदारसंघाला महत्त्व प्राप्त झालं आहे। चला तर मग जाणून घेऊया रावेर लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती। तत्पूर्वी नमस्कार, मी पंकज पाटील या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आणि तुम्ही जर आमचं बनाना परिसर यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका। रावेर लोकसभा मतदारसंघ हा 2008 साली पुनर्रचनेत अस्तित्वात आला। हरिभाऊ जावळे यांना भारतीय जनता पार्टीने त्यावेळी उमेदवारी दिली होती। ते चांगल्या मतांनी निवडूनही आले व पुन्हा भारतीय जनता पार्टीने 2014 मध्ये हरिभाऊ जावळे यांच्यावर विश्वास दाखवला। परंतु त्यावेळी ऐन नाट्यमूळ घडामोडीमुळे त्यांची तिकीट कापून एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली। एकनाथ खडसे यांच्या दबाव तंत्रामुळे भाजपने नमतं घेतल्याच्या त्यावेळेला चर्चा उठल्या होत्या। परंतु आता रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळणार की नाही याविषयी साशंकता निर्माण झाली आहे। रावेर लोकसभा मतदारसंघ हा केळी उत्पादक शेतकऱ्यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। तर देशातील सर्वात मोठे रेल्वे यार्डही याच मतदारसंघात येते। जळगाव जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघ तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर हा विधानसभा मतदारसंघ मिळून रावेर लोकसभा मतदारसंघ निर्माण होतो। जळगाव जिल्ह्यातील चोपडा, रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ आणि जामनेर हे 5ही तालुके केळी उत्पादनासाठी अग्रेसर आहेत। तर विदर्भातील मलकापूर हा मतदारसंघ मात्र कापूस उत्पादनासाठी अग्रेसर आहे। या मतदारसंघात एकूण 18 लाखाच्या जवळपास मतदार आहेत। या मतदारसंघात सर्वाधिक मतदान मराठा समाजाचे आहे। त्या खालोखाल लेवा पाटील समाज व मुस्लिम समाजाचे आहे। आता पाहूयात संभाव्य उमेदवारांची यादी। भारतीय जनता पार्टीतर्फे विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनी पुन्हा तिकीट मिळण्याचा दावा केला आहे। त्यांनी विकास कामांच्या जोरावर मला पुन्हा तिकीट मिळेल असा दावा केला आहे। परंतु रक्षा खडसे यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गचा तिढा अजूनही सुटलेला नाही। ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाला अजूनही मुहूर्त सापडलेला नाही आहे। केळी उत्पादक शेतकऱ्यांचा विमा परतावा अजूनही मिळालेला नाही। केळी विकास महामंडळाचे भिजत घोंगडे अजूनही मार्गी लागलेले नाही। त्यामुळे विद्यमान खासदारांविषयी मतदारांमध्ये नाराजी आहे। यामुळेच विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळेल की नाही याविषयी साशंकता आहे। दुसऱ्या क्रमांकावर आहे नंदकिशोर महाजन। नंदकिशोर महाजन हे मूळ रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील ते पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषदे उपाध्यक्ष तसेच जिल्हा बँकेचे संचालकही होते। भारतीय जनता पार्टीच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत त्यांची ओळख आहे। संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांचा हातखंडा तसेच निवडणुकीचे किंगमेकरही म्हणून त्यांची ओळख आहे। त्यामुळेच कदाचित भारतीय जनता पार्टी नंदकिशोर महाजन यांच्या गळ्यातही उमेदवारीची माळ टाकू शकते। तिसरी व्यक्ती आहे श्रीराम पाटील। श्रीराम पाटील हे देखील मूळ रावेर तालुक्यातील जिल्ह्यातील मोठे उद्योजक। अलीकडच्या काळातच त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। सामाजिक कार्यात ते मोठे अग्रेसर आहे। तर जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची तळमळ नेहमीच दिसून आली आहे। त्यामुळेच भारतीय जनता पार्टी त्यांना देखील उमेदवारी देऊ शकते अशा चर्चा मतदारसंघात आहे। पुढचं नाव आहे अमोल जावळे। अमोल जावळे हे सध्या रावेर लोकसभा भाजपा क्षेत्राचे जिल्हा अध्यक्ष आहे। तर माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र, त्यामुळे त्यांचं देखील संभाव्य उमेदवारांमध्ये नाव घेतलं जाते। पुढचं नाव आहे केतकी पाटील। काँग्रेसचा हात सोडून भाजपाचे कमळ हाती घेतलेले या पिता पुत्रांचं नाव संभाव्य यादीमध्ये आहे। अजून एक नाव आहे ते म्हणजे शरद महाजन। माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री JT महाजन यांचे ते चिरंजीव आहे। शांत संयमी नेता म्हणून त्यांची ओळख आहे। त्यामुळे त्यांनाही उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा मतदारसंघात आहे। हे झाले भाजप
चे संभाव्य उमेदवार। आता पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संभाव्य उमेदवार। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे खुद्द एकनाथ खडसे हेच निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर येत आहे। तसे त्यांनी माध्यमांना माहिती देखील दिली होती, परंतु अलीकडच्या काळात त्यांनी पुन्हा माध्यमांना माहिती देत तब्येतीचं कारण पुढे केलं आहे। त्यामुळे मी निवडणुकीविषयी विचार करणार आहे असे सांगितले आहे। त्यामुळेच नकार दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैयासाहेब पाटील हेही उमेदवार होऊ शकतात। भैयासाहेबांनी नकार दिल्यास ऐन वेळेवर रोहिणी खडसे यांना देखील उमेदवारी दिली जाऊ शकते, अशा चर्चा मतदारसंघात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टीतर्फे अनेक उमेदवारांची नावे सध्या संभाव्य उमेदवारांमध्ये घेतली जात आहे, परंतु रावेर ही जागा महाआघाडीमध्ये मागील काळात काँग्रेसला सुटली होती। त्यामुळे आता तरी काँग्रेसजवळ कोणताही तूर्त संभाव्य उमेदवार दिसत नसल्याचे बोलले जात आहे। तर ही होती रावेर लोकसभा मतदारसंघाची भौगोलिक व संभाव्य उमेदवारांची यादी। तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। शेअर करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।